नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले, आबाला वाटतं आप्पासकट साऱ्यासनी खडसवावं आणि आपलं तरी आता कोण ऐकणार. आपला जीव तडफडून काय उपयोग. आता पुढे देवळाच्या भोवतीभर रस्त्याच्या कडनं चौकात पालच पालं. वर्षापेक्षा गर्दी झाली. पाळणं, घोडागाड्या, गावंदरीच्या रिकाम्या वाफेतली जागा त्यांनी धरली. गाव हळूहळू माणसांनी भरायला लागलं. माघारणींची रीग लागली. माघारणी घरात आल्या की चहापाणी झालं की हमखास विषय पाडव्याचा, पोरांचा, मुसलमानांचा, पांडूचा, आप्पाचा. त्याच विषयावर चर्चा प्रत्येक घरात असे. आप्पानं नियोजन म्हणून मीटिंग घेतली. त्याला पांडू नि त्याची माणसं आली नाहीत. त्यावर सर्वांना आप्पानं गुरवासहित सांगितलं, देवाच्या वातीला तेल कमी पडलं तर चांगलं डोळ्यात जास्त घाला. देवळाचं पटांगण गुरुवानं नेहमीप्रमाणे सारवून घेतलं होतं. सासनकाठी पिंपळातून वर दिसत होती. गण्या गुरव 2 दिवस तिथंच होता. उत्म्याच्या आईनं शिव्या देऊन त्यांचं धुणंच केलं होतं. पोरासाठी त्याच्या मनात धाकधूक होती. असा उरूस पार पडतोय देवा तूच बघ. पोलिसांची सोय आप्पानं शिपायाला सांगितली होती. तमाशाची जागा गावंदरीलाच घेतलेली होती. तिथं 15-20 गडी त्यांना मदत करत होता. दुपार टळली तसा साहेब्या आला. आप्पा, बँजो काढायचा का? नको, मी बैलवाल्यासनी सांगतो. उगच त्यासाठी त्या गवतूनं नि परसूनं दंगा करायला नको. हलगी तरी आणली असती मडवून, धोंडीबा म्हणाला. आता ते होतंय होय, चांदीचं कडं सापडायचं नाही. साहेब्या नाराजीतच बोलला. उगच फौजदाराचा फोन, पांडूचं मिटिंगला न येणं. आपण सावधच राहिलं पाहिजे. आप्पा विचार करत होता. आपलीच माणसं बेंजोत गुतपळलीत की अवघड व्हायचं. त्यापेक्षा बैलवाल्यासनी समजावून सांगू. यंदाचं वेगळं आणि इतर सालाचं वेगळं. आपणच दंगा करायला संधी द्यायला नको. आप्पा देवळाकडं गेला. गण्या गुरव देवळात नव्हता. त्याला राग आला. त्याच्या घराकडं निरोप दिला. गुरव पळतच आला. गणूदा, अजून तुम्हासनी अद्दल यायला नाही होय? नाही, कापूस सपलाता म्हणून गेलतो. पांडू पाटलाच्या दारात 4 बैलजोड्या उभ्या राहिल्या. आप्पाला समजलं त्यांच्या पुढं बँजो वाजत होता. परसू जगताप नि गवतू तिथंच होती. शेवटी 2 गाडं निघालंच म्हणायचं. आप्पा वाड्यातनं बाहेर पडला. पोलिसांना गावभर फिरायला सांगितलं. पांडूनं नारळ वाढवला. गाड्याच्या मागच्या ट्रॉलीत नाचणाऱ्या बायका चढल्या. तसा गुलाल उधळला. बँजोनं गाव जागा झाला. माणसांची गर्दी झाली. भोवतीची माणसं चिरमुऱ्याच्या मुठीच्या मुठी बायकांच्या अंगावर फेकू लागली. शिट्या घालू लागली. गर्दीतनं आवाज फुटला, पांडू पाटलांचा विजय असो. हे मात्र बऱ्याच जणांना कळना. गाडं पुढं सरकू लागलं. परसूनी गवतू देवजाकडं घोटभर दारूसाठी सकाळपासून वाऱ्या करत होती. ती आता गुलालानं माकली होती. देवजाचा धंदा आज तेजीत होता. परसू ट्रॉलीत चढला. निम्म्या वयाचा गडी ढुंगान हलवीत नाची संग नाचायला लागला. नाचता नाचता माझ्या पोराच्या वाटणीचं नाचतो म्हणायला लागला. नाचणाऱ्या बायका त्याला खिजवण्यासाठी त्याच्या पुढं नाचत. तसा तो जास्तच उड्या मारी. त्या बायकांच्या हाताला धरायला म्हणून तो पुढं पुढं जाई. तशा त्या मागं हा धावल्यागत करायचा. पुढं तोंडावर पडायचा. तशी गुलालाची, चिरमुऱ्याची नि गर्दीच्या दंग्याची एकच लाट उसळायची आणि पांडू पाटलाचा विजय असो ललकारी फुटायची. परसू ट्रॉलीत रंगाय लागला. तशी गावातली बरीच माणसं म्हणाय लागली, परसू
आज काय सारीच गुंडळून ठेवून आलाय का काय घरात? नाचीला कशाला आणाय पाहिजे होती? ह्यालाच नाचायला लावायला पाहिजे होतं आज. त्याची चड्डी तर ढुंगणाखाली येते की काय असं वाटायचं. तो धरायचा. चड्डी खाली आली की बघणाऱ्याचा जीव टांगल्यागत व्हायचा. गौतू देवजाकडं गेला होता. येता येता घराकडं आला. साहेब्याला बघून त्याला पिकलेलं किस्तूड फुटायला लागल्यागत वाटायला लागलं. त्यानं शिवी हासडलीच. आईला गाडाव लावायला पाहिजे. रांडच्यानी माझ्या पोराला आत टाकून उरूस करते ती. तसा साहेब्या उठलाच. कुणाच्या आईला र असं म्हणून गचुंडी धरलीच. तसं साहेब्याच्या पोराला शंकर्याला कोणीतरी सांगितलंच. तेवढ्यात सारा उरूस तिकडंच पोलीस जायच्या आधीच मिटलं. पण गौतू गाड्याच्या गर्दीत शिरला असला तरी त्यांच्या घोडाच लावतो असं बडबडत होता. परसू एका पायावर उठून उभा राहून एक बोट वर करून पांडू पाटलाचा विजय असो असा एकटाच घोषणा देत होता. घोषणा देत देत झिंगत होता. त्याचं डोकं खाली खाली जायचं तशी सारी पोरं हा 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 पडलं पडलं अशी ओरडायची. तोपर्यंत तो झटका बसल्यागत सरळ व्हायचा आणि पांडू पाटलाचा विजय असो असं म्हणायचा. आता गौतूला मार खाऊन जोर आला होता. तो ट्रॉलीत चढला. तिथंच बैठका मारू लागला. शड्डू ठोकू लागला. कोण हाय का हाय का कोण असा म्हणू लागला. बैठक मारता मारता मुंडक्यावर पडू लागला. धोंडीबाला आपल्या बैलांना नटवू सजवू वाटलं. खरं सारा हिरमोड झाल्याला. कसं तरी गाडं काढलं. कधीने आणलं कधी कळालं नाही. त्याला आप्पाचा एक राग आला तर दुसरं बरंही वाटलं. गाड्यापेक्षा तमाशा आणि सारा उरूसच महत्त्वाचा. आप्पाची नजर तिकडं होती. आप्पाभोवती 5-50 चांगली गावातली माणसं होती. पांडू पाटलाच्या गाड्याकडल्या गोष्टी त्याला कळत होत्या. एका एका गल्लीत तास तासभर गाडं थांबत होता. आताशी पाटील गल्ली संपली होती. वाड्यामोहरं गाडं आलं होतं. देवळाजवळनं ते दिसत होतं. वाड्यामोहरं आलोय असं परसूच्या लक्षात आलं. तसा उसनं अवसान घेतल्यागत तो उठलाच. नाचायला लागला. जोरजोरानं घोषणा द्यायला लागला. पांडू पाटलाचा विजय असो. कोण काय बोलना. त्याला राग आला. तसा एकटाच पांडू पाटलाचा विजय असो म्हणायला लागला. आबाला वाटलं उरूस देवाचा आहे का पांडूचा. काय चाललंय परसूला ह्या कुठलं झपाटलंय का. तोपर्यंत गौतू वाड्यात आला. झोलं देतच त्यानं आबाचं पाय धरलं. आबा आप्पानं माझ्या पोराचं असं काय करायला नको पाहिजे होतं. तुमच्या घरासंग गद्दारी जन्मात जमायचं नाही. मधल्या चोंबड्यांनी कान भरल्यात आप्पाचं. तुला कोण तसं म्हणालंय. जा गाड्यापुढं नाचायला कोण नाही. तसा तो लाजला आणि म्हणाला मी उगच आपलं गंमत म्हणून नाचतोय. थांबू का. सांगा थांबतो. नको नाच जा. नाही तुम्ही म्हणलं तर थांबतो. पर साहेब्याला आमच्या सांगा. बापलेकांनी मिळून मला मारलाय. या रांडच्याला सोडणार नाही. हां हां सांगतो जा. आबाला घरात आलेल्या पाहुण्यापुढं ह्याचा तमाशा नको होता. तुमच्या संग गद्दारी अजिबात नाही असा म्हणत असतानाच त्याला आप्पा वाड्यात येताना दिसला. त्याचा शब्द जागच्या जागी थांबला आणि तो हलला. आप्पा काही बोलला नाही. घड्याळाकडं बघितलं. 9 वाजायला आलं होतं. आबाच म्हणाला पोलिसांनी सांगा आणि हलवा गाडं. तसं आबाचंच आबाला कसं तरीच वाटलं. आप्पा गेला. घरातल्या पोरांना थंड कराय पोलीस. गाडं हलवायला पोलीस. कुठं कुठं पुरतील पोलीस.
गाडं काढणाऱ्या पुढाऱ्याला समजत नाही. पालखी निघायची, माणसं पावन पैंची जेवण व्हायची, मग तमाशा. मगाशी कोणतरी सांगित आला, पांडू गेलाय गाडं हलवायला, तर त्याच्यावरच सारी तुरीमुरीला आलीत हे पुढारी. पोलीस सारं पांडू पाटलाच्या घरात आहेत म्हण. इदुळा 9 वाजता पालखी निघून माणसाच्या घरातनी पै पावनं जेवून उठायचं. धनगरांच्या ढोलानं नि हलगीनं सारं गाव घुमायचं. यावर्षी तान्या धनगराचा ढोल नाही, त्याच्या पाहुण्यांचा नाही. गाडं पालखी सारं बघून पारगावच्या माणसांना वाटायचं, आपल्या गावाचा उरूस असाच हवा. आणि काय बघतोय आपण आज. आप्पानं गण्या गुरुवाला पालखी काढायला लावली. तान्या धनगर ढोल ठेवून गाडं बघायला गेलेला. त्याला हुडकाय माणसं गेली, तर तो पिऊन ल्हास होतं. गाडं अजून हायतं, पालखी लगीच कुठं. गेलेल्या माणसांना झोलं देत त्यानं विचारलं. प्रत्येक वर्षी धनगरांच्या ढोलाच्या गजरात पालखी निघत असे, पण आज बिन ढोल ताशा घेताच पालखी निघाली. आप्पाला तमाशाच्या फडात पब्लिक जास्त दिसत होतं. तमाशाला लवकर चालू करून ते एकदा गप्प बसवायचं होतं. पै पावनं आणि शेजारची 10-12 गावं फुटून आलेली नेहमीगत. तमाशाच्या मालकाची आप्पाकडं 2 वेळा पोरं तिथनं हटनात म्हणून तक्रार आली होती. पोलीस पाठवला होता, पण पोलिसाबरोबर घोळका वाढत होता. आप्पाला त्यांच्यात असणारी ही बरीच टाकून असल्याची दिसत होती. ती अंतरावरच होती. देवजानं आज बैलगाडीला 200 रुपये भाडं देऊन दारूचं फुगं भरून आणलं होतं. त्याच्या छपराकडं धारच लागली होती. पाहुणा कोण नि गाववाला कोण कुणालाच कळत नव्हतं. देवजानं पोरगीला गल्याव बसवली होती. पिनारा म्हणत होता, अजून देतो चल. अर प्यायचं नाही नुसतं, देवजाच्या देवीला बघून याचं. एक भेलकांडत निम्म्यातनंच आणि परतत होता. या साऱ्या फुल्ल झालेल्या गाड्या पुढच्या कडवर स्टेजच्या जवळ जाऊन तमाशाला बसत होत्या. तमाशा चालू व्हायच्या आधीच टोप्या आणि फेटा शिट्ट्या उधळत होत्या. होय आप्पा, तमाशाचा नारळ पांडू पाटील वाढवणार म्हणतोय. रकमाच्या बाळ्यानं बातमी आणली. तसा चंदूअण्णा उठलाच. तुम्ही इथं वाड्यात बसू नका, चला तिकडं. कोण म्हणतोय त्यो. आगा, त्यानं वाढविला तर काय शिंग मोडत्यात होय तुमची. आबा म्हणाला. पण त्यांना ते कुणालाच पटलं नाही. गाडच्या गाडं गप्प गप्प. उरूस कुणाचा, त्यांचा का आमचा. त्यांच्या बायला अशी लई डावम्या दावलीत. आम्हीच काय काकणं भरल्यात होय. गुळव्या महाद्या बोलला आणि चंदूअण्णा उभाच होत म्हणाला, तुम्ही इथं बोलत बसू नका, उठा. झवनाडीची कवा जाऊन तमाशाचा नारळ वाढवून चालू करतील ते कळायचं बी नाही. सारी उठली, पण आप्पा शांतपणे म्हणाला, हे बघा, या मुद्द्यावर जर शांतपणे उरूस पार पडत असल तर कशाला उगच. वाढवू दे की त्यो. सकाळ धरणं त्याचं शांतच चाललंय म्हणा की. प्रथा मोडायची नाही. चला. केरबाडोंब म्हणाला. शांत पार पाडाय त्यो काय माणसं खाऊन हाकतोया होय. त्याच्या मायला लई डाव नारळ वाढवलं. गुळव्या महाद्या म्हणाला. आणि मग काय राहिलं. त्योच तेवढा मानाचा हाय होय. वेळ जवळ आली होती. ऐकायला कोणच तयार नव्हतं. आप्पा उठला. सारीच तमाशाच्या फडाकडं निघाली. पांडू पाटील तिथंच होता. आप्पाला चंदूअण्णानं स्टेजवर यायला सांगितलं. ग्रामपंचायतीचं सदस्य स्टेजवर गेलतं. पांडू पाटीलही गेला.
तसा शिट्ट्यांचा आवाज घुमला. पांडुपाटलाच्या जवळच्यांच्यातनंच एक आवाज आला, पांडू चेअरमन, नारळ वाढवू दे. आप्पानं न ऐकल्यागत केलं. नारळ वाढवला. तसा फुटका चेहरा झाल्यागत पांडू खाली उतरला. ढोलकीवर थाप पडली तशी सारीच गार झाली. आप्पा बोलायचं ठरवून असताना बोलला नाही. बोललो नाही तेच बरं झालं, नाहीतर उगच एखादा आवाज यायचा. आपल्या माणसांचा आवाज वाढायचा आणि रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागायचा नाही. गणगवळण रंगात आली. कोण पाहुणाच वर चढला. त्याला आणाय म्हणून परसू गेला. पोलिसांनी त्या दोघांसनी खाली घेतलं. तोपर्यंत गवत्या चढला. गवतू गेला म्हणून साहेब्या टाईटच होता. तो गेला. आप्पानं केरबाला सांगितलं. तसा साहेब्या खाली आला. आप्पाकडं बघून त्याची निम्मी उतरली. पण तो चंदू अण्णाला म्हणायला लागला, त्यासनी सारंच आज सलपण, आमासनी तेवढं अवघड होय. आप्पाला ते काय ऐकायला गेलं आणि आप्पा म्हणाला, तुझं आज सलपच होत होतं, उगच दुपारी गप्प घेतलंय. तसा तो हात जोडीत, चुकलं मग झालं असं म्हणून तिथंच बसला. तेवढ्यात सारं पब्लिक उठलं. परसूनं ढोलकीवाल्याच्या काखतली ढोलकीच घेतली. गवत्या नाचायला लागला होता. पोलिसांचा पत्ता नव्हता. आप्पाला त्यांचा आज चांगलाच राग आला होता. पण आधीच कालपासून त्यांना भांडणाचं कारण पाहिजे होतं म्हणून आप्पा सरळ सगळं सहन करत गप्प होता. पण आप्पा आता स्टेजवर गेला. तमाशाचा मालक आला. स्टेजवरची 4-5 बारक्या पोरानं दगडं फेकल्यागत केली होती. ती आप्पानं घेतली. तेवढ्यात तमाशाचा मालकच परसूच्या काखतली ढोलकी घेऊन त्याला खाली ढकलला आणि बोलायला लागला, तुम्हाला जशी आयाभन हाय तशीच आम्हाला. तुमच्या करमणुकीसाठी इथं नाचत्यात म्हणजे हातात हात देण्यासाठी नव्हं. ज्यांच्यात धमक असल त्यानं यावं सारं सोडून. तसा आप्पानं माईक घेतला. कुणाला घाणच करायची असल त्यानं आता करून घ्यावी. सकाळपासून बघतोय 4 आण्याची पिऊन दंगा 12 आण्याचा करायचा असल तर त्याला आता गय नाही. ए गवत्या, चल खाली, घरात जाऊन नाच जा. तरणा पोरगा झालायस वाटतं, लाज वाटते का? तसा गवतू स्टेजवर झिंगत होता तो झटक्यात पळाला. पब्लिकमधनं आलं, करा चालू, करा चालू. चालूचं बंद तुम्ही केलंय. तेथून पुढं जा. जरी शांतता भंगली तर मात्र पोलिसांची वाट बघणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. शेवटपर्यंत शांतता ठेवायची. वग चालू झाला. माणसं पांगाय लागली. बऱ्याच जणांच्या पोटातली जिरली ती तिथंच कोलमडली. आबा मात्र तिकडं फिरकला नाही. धोंडीबा रवीला आणि आपल्या पोराला घेऊन आला होता. आप्पाचा जीव भांड्यात पडल्यागत झाला. आता काय कुस्त्याचं मैदानच राहिलं. तमाशावाल्याचं पैसं भागवाय म्हणून चंदूअण्णा, डोंब, रकमाचा बाळ्या, आप्पा बसलीत. तमाशाचा मालक म्हणाला, सरपंच पुढच्या वर्षी बलगू नका. 12 गावचं पाणी चाकतोय, खरं इथलं पाणी निराळच. आप्पा गप्प बसला. ती गेली नि रकमाचा बाळ्या म्हणाला, काय सांगतोय त्याच्या बायला? मागच्या महिन्यात कवट्यात पाहुण्याच्या उरसात ह्योच तमाशा होता. धन्यवाद.